नमस्कार. मी डॉक्टर तन्मय दांडेकर, दीर्घायू आयुर्वेदामध्ये पुन्हा आपलं स्वागत करतो. आपण गेल्या एपिसोडमध्ये बघितलं की वंध्यत्वाची कॉमन कारणं काय. आज आपण बघूया की मेल पार्टनरमध्ये कोणते त्रास असतील, कोणते आजार असतील, तर त्याच्यामुळे वंध्यत्व येऊ शकतं. तर आयुर्वेद काय म्हणतं? शुक्र शोणित जीवसंयोगे खलु कुक्षिगती इति गर्भसंज्ञा भवती. म्हणजेच शुक्र, शोणित आणि जीव म्हणजेच आत्मा. आता हळूहळू मॉडर्न सायन्स ही आत्मा, मन आहे ह्याला मानायला लागलाय. पण आपल्या आयुर्वेदाने 2000 वर्षापूर्वीच सांगून ठेवलं आहे. तर ह्यातला मेल पार्ट कोणता आहे किंवा पुरुषी घटक कोणता आहे? तर शुक्र. शुक्र ज्याला मॉडर्न लँग्वेजमध्ये सिमेन असं म्हटलं जातं. त्या एक शुक्र प्रजोत्पादनासाठी आवश्यक असतो. पण आता कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे शुक्र किंवा सिमेन प्रॉपर नसतं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुक्राचं उत्पन्नच होत नाही. शुक्र उत्पन्नच होत नाही. सिमेंट तयारच होत नाही. तयार होतंय पण ते अपुऱ्या प्रमाणात आहे. तयार होतंय पण त्यातले जे शुक्राणू आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲबनॉर्मॅलिटी आहेत. कारण शुक्राणूंना काही अंतर प्रवास करून पुढे गेल्यानंतर जेव्हा अंड मिळतं त्याच्याबरोबर त्याचा संयोग होतो तेव्हाच गर्भ तयार होतो. त्याच्यासाठी शुक्राणूला पुढे जाण्याची गती असणं आवश्यक आहे. बरेच वेळा शुक्राणूंचं हेड प्रॉपर नसणं, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल ॲबनॉर्मॅलिटीज असणं ह्याच्यामुळे ते तेवढं अंतर क्रॉस करून जाऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे गर्भोत्पादन होत नाही. तर आता हे सगळं असण्याची कारणं कोणकोणती आहेत त्याच्याकडे आपण बघूया. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोनल डिसीज आहेत, की त्याच्यामध्ये पिट्युटरी म्हणा, हायपोथॅलॅमस किंवा टेस्टेस्टेरॉन हे नीट तयार होत नाही. प्रोलॅक्टिनचं प्रमाण जास्त असतं. या सगळ्यांमुळे देखील शुक्राणूंचं प्रमाण कमी असणं किंवा अजिबात नसणं हे होऊ शकतं. त्याचबरोबर अनडिसेंडेड टेस्टिस म्हणजे वृषणकोशामध्ये वृषण नसणं, हे पण शुक्राणू किंवा स्पर्म तयार न होण्याचं एक कारण धरलं जातं. व्हेरिकोसिल वृषणकोशातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना सूज येते आणि त्याच्यामुळे देखील स्पर्म कमी प्रमाणात बनतात किंवा अजिबात बनत नाही. ही कारणं झालीच. याच्याशिवाय जसं आपण मगाशी म्हटलं, की हार्मोनल इम्बॅलन्स आहे त्याच्यामुळे होतात. त्याच्यानंतरचं तिसरं कारण काय, की ऑक्युपेशन्स काही आहेत. वृषणकोशाचं टेम्परेचर, तापमान हे बाकीच्या शरीरापेक्षा 2 ते 3 डिग्रीजनी कमी असतं. त्या वातावरणातच शुक्राणू जिवंत राहू शकतात. मग काही असे व्यवसाय आहेत, की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस हीट, आगीचा संपर्क येतो आणि मग त्यावेळेला शुक्राणू मरतात किंवा शुक्राणूंचं उत्पादन होत नाही. मग असे व्यवसाय कोणते आहेत? तर बेकरी आहे, शेफ आहे किंवा ग्लास कारखान्यांमध्ये काम करणारे वर्कर आहेत, वेल्डर्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला ह्या कारणाचा विचार करायला लागतो. त्याशिवाय कंटिन्युअस घट्ट अंतर्वस्त्र, अंडरवेअर, इनरवेअर वापरणं याच्यामुळे देखील शुक्राणूंचं किंवा स्पर्मचं प्रोडक्शन कमी होऊ शकतं. ह्याच्याशिवाय अजून कोणते आजार आहेत किंवा लाईफस्टाईलमध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे हे सगळे त्रास होऊ शकतात? तर सगळ्यात महत्वाचा अल्कोहोलचा अतिप्रमाणातला वापर, व्यायाम अजिबात न करणं, लठ्ठपणा, ही सगळी कारणं आहेत, लाईफस्टाईल मधली कारणं आहेत, ताणतणाव, की ज्याच्यामुळे वृद्धत्व येऊ शकतो. मेल पार्टनर उत्पादनासाठी असमर्थ होऊ शकतो. आता आपण बघितलं, की गेल्या काही काळामध्ये ओबेसिटी ही भयंकर प्रमाणात वाढत चाललेली आहे. मग त्याच्यामुळे वंध्यत्व येऊ शकतं. याच्याशिवाय अजून कोणते घटक आहेत? तर काही लैंगिक समस्या असतात. त्याच्यामध्ये प्रीमॅच्युलर इजॅक्युलेशन असतं. शीघ्रपतन म्हणतो, इरेक्टाईल डिसफंक्शन आणि पेनिसला किंवा अजून कोणत्या ह्याला वृषणांना त्रास असणं, या सगळ्या गोष्टींमध्ये शरीर संबंध नीटसे स्थापित होत नाहीत आणि मग त्याच्यामुळे गर्भोत्पादनाला त्रास होऊ शकतो. ट्युबरक्युलोसिस, सिफिलिस यासारखे आजारही वंध्यत्वाला कारणीभूत ठरतात. ह्या सगळ्या कारणांमुळे शुक्राणू तयार न होणे, अजिबातच नसणे किंवा काही वेळेला असणं शुक्राणू योग्य प्रमाणात असतात, पण त्यांच्यामध्ये ती जाण्याची गती नसते. या सगळ्या कारणांमुळे वंध्यत्व येऊ शकतं. मग आता हे शोधायचं कसं? तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आपल्या जवळच्या फॅमिली डॉक्टरांची किंवा आयुर्वेदिक वैद्यांची भेट घ्या. त्यांनी सांगितल्यानुसार हार्मोनल स्टडी, त्याचबरोबर वृषणकोशांची सोनोग्राफी ही करून घेतल्यानंतर एक्झॅक्ट कॉज आपल्याला कळेल आणि ते कॉज जेव्हा कळेल तेव्हा आपण त्याच्यानुसार त्याच्यावरती उपाय करू शकतो. हे झाले आता मेल पार्टनर. पुढच्या एपिसोडमध्ये बघूया आपण फिमेल पार्टनर्समध्ये काय कारणं असतात.
आणि त्याच्यानंतरच्या एपिसोडमध्ये बघूया हे सगळं दूर करण्यासाठी आपण आयुर्वेदानुसार काय करू शकतो. धन्यवाद.